एक मोठी बातमी आपल्या समोर येते. राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार देईल. वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेने सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला आहे. सुप्रिया सुळेंचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं बोलल्यानंतर वडेट्टीवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल होणार आहे. शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झालेल्या आहेत आणि ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसची चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनेत्रा वहिनींविरोधात कसा उमेदवार देणार? त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई. नाही, काँग्रेसची भूमिका त्या दोनही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. आता राष्ट्रवादींची काय भूमिका आहे? कारण पवारांच्या घरामध्ये यापूर्वी सुद्धा 2-2 निवडणुका झाल्या आहेत. पवार वर्सेस पवार झाले नाहीत काय अशातला भाग नाही आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस आता विलिनीकरणाचा विषय होता त्यावेळेस काय महाविकास आघाडीला विचारून तो विलिनीकरणाच्या संदर्भात काही भूमिका घेतली असं आम्हाला माहीत नाही किंवा आमच्याशी काही चर्चा येत नाही. पण आता ज्या काही निवडणुका होत आहेत त्यामध्ये जर त्यांची भूमिका पक्षाची, तर काल मी सुप्रियाताई सुळेंचं भाषण, आपलं वक्तव्य ऐकलं. आम्ही सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध कसा उमेदवार देणार असं ते म्हणाले. मग पवार साहेबांच्या वेळेस त्यांना ते सुचलं नाही का दुसऱ्या पवारांना? त्यामुळे ह्यामध्ये त्यांची भूमिका ही आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मान्य नाहीच असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं सोमवारी आम्ही बैठक होईल त्यावेळेस आम्ही काय बोलू. परंतु जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल. ती चर्चा आम्ही करू. सर, घरात